यानंतर नागपुरातून एक महत्त्वाची बातमी येते। मेहुणीवर चाकू हल्ला केलेला आहे आणि यात महिला जखमी झाली आहे। पत्नीच्या मृत्यूनंतर मेहुणीच्या मागे लग्नासाठी तगादा लावणारा हा मनुष्य होता आणि त्यांनी हा हल्ला केल्याचे कळतंय। रजित वशिष्ठ आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत। रजत, नेमकी घटना काय आहे, काय प्रकार आहे? विलास, काल संध्याकाळी 4:30 ते 5 वाजताच्या दरम्यान मानकापूर परिसरातल्या झेंडा चौकातली ही घटना आहे। याच्यामध्ये सिद्धार्थ आवडे नावाचा मनुष्य आहे, त्याच्या हातामध्ये सत्तूर आहे आणि इतर काही हत्यार आहे आणि त्यांनी आपल्या मेहुणीचा पाठलाग केला, जिचं नाव वंदना कावरे होतं आणि तिच्यावर हल्ला केला, तिच्या शरीरावर अनेक वार केले। मात्र येणाऱ्या जाणाऱ्यांनी त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला आणि हिम्मत करून 2 तरुण समोर आले आणि त्यांनी ही घटना थांबवली, नाहीतर सिद्धार्थ आवडेंनी कदाचित वंदना कावरे यांची हत्या केली असती। या पूर्ण घटनेची पार्श्वभूमी अशी आहे की 1.5 वर्षापूर्वी वंदना कावरे ज्या मेहुणी आहेत त्या दुचाकी चालवत होत्या आणि सिद्धार्थची पत्नी त्या दुचाकीवर मागे बसलेली होती। तेव्हा एक अपघात झाला होता आणि त्याच्यामध्ये सिद्धार्थच्या पत्नीचा मृत्यू झाला होता आणि तेव्हापासून सिद्धार्थने आपल्या मेहुणीच्या लग्नासाठी तगादा लावलेला होता। आता मेहुणीने त्याला लग्नासाठी नकार दिला आणि पुढील वर्षी महिन्यामध्ये तिचं लग्न ठरलेलं होतं आणि त्याचाच राग मनात धरून सिद्धार्थने हल्ला केल्याचं बोललं जात आहे। सध्या पोलिसांनी त्याला अटक केलेली आहे आणि पुढची चौकशी सुरू केलेली आहे। मात्र रजत, ही दृश्य खूप महत्त्वाची आहेत। ह्या दृश्यांमध्ये दिसतंय एका तरुणानं पुढाकार घेऊन त्या महिलेला वाचवण्यासाठी प्रयत्न केला, त्याचे हात धरलेले आहेत, हातात शस्त्र आहे। हे तरुण कोण होते? विलास, सध्या तरी हे तरुण कोण आहेत हे स्पष्ट झालेलं नाही। पोलिसांकडून त्याबद्दल माहिती अजून मिळालेली नाहीये। मात्र नक्कीच दृश्य जे सांगतात त्याप्रमाणे जर या तरुणांनी हिम्मत केली नसती आणि पुढे आले नसते आणि हातात सत्तूर घेऊन जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या सिद्धार्थला थांबवलं नसता तर नागपुरात भर रस्त्यावर एका महिलेची हत्या झाली असती आणि हत्येची ही घटना थांबवणारे तरुण नक्कीच हिम्मत करून त्यांनी एक घटना जी आहे, दुर्दैवी घटना जी होण्यापासून थांबवलेली आहे। खरंच जेवढं कौतुक करावं तितकं कमी आहे, कारण या तरुणांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली नाही। अनेक ठिकाणी वारंवार आपण बघतो की रस्त्यावर माणसं बघत राहतात, जीव जातात, पण यांनी धाडस दाखवलेलं आहे, त्या माणसाला पकडलेला आणि एका महिलेचा जीव देखील वाचवलेला आहे। धन्यवाद रजत, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।